सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता तसेच अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या निवासासाठी आधुनिक निवास व्यवस्था जलसिंधू निवास प्रकल्पामध्ये करण्यात येत आहे। आधुनिक निवास व्यवस्था मिळाल्यामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोकण पाटबंधारे विकास मंडळ ठाणे अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासी संकुल असलेल्या जलसिंधू प्रकल्पाचे भूमिपूजन कलमठ येथे करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, उपअभियंता मंगेश मानगावकर, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाडके, उपसभापती सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अंतर्गत आज वरिष्ठपासून सगळ्यात खालच्या अधिकाऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यांसाठी त्यांची हक्काची घरं आणि सुसज्ज अशी कॉलनीचं नियोजन आमच्या महायुती सरकारच्या वतीने झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये या खात्याअंतर्गत होणारी कामाला अजून गती मिळाली पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांची स्वतःची घरं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी आदरणीय गिरीश महाजन साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून सिंधुदुर्गाच्या वतीने मी आभार मानेन। कारण का जसं मी भाषणात बोललो की आमच्याकडे अधिकारी वर्ग कधीकधी येण्यासाठी 2 वेळा विचार करतो आणि म्हणून ज्या पद्धतीने अशा पद्धतीने सुसज्ज असं त्यांच्या राहण्यासाठी क्वार्टर बांधत असतील किंवा बंगले देत असतील तर भविष्यामध्ये आमच्या सिंधुदुर्गाकडे येणाऱ्या अधिकाऱ्यांचा ओढ निश्चित पद्धतीने वाढेल आणि त्याचा थेट परिणाम, चांगला परिणाम आमच्या जिल्ह्याच्या विकासावर निश्चित पद्धतीने होईल। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा।